I am Singari Hanuman from Mungsi Vidyalaya, Mungsi Taluka Barsi. Today I am sharing with you how to frame WH questions. Friends, in our late videos we have learned how to frame yes/no type question, also WH type question, word what. Today we are going to learn how to use or when to use where or WH word, where for question framing. Where means कोठे, where means कोठे. तर विद्यार्थी मित्रांनो, WH क्वेश्चन हे क्वेश्चनिंग स्किल आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो I am dealing with this chapter in detail. One WH word every day. दररोज एकाच WH वर्डचा आपण क्वेश्चन फ्रेमिंग साठी उपयोग शिकत आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चनिंग स्किल अत्यंत इंग्लिश स्पीकिंग साठी महत्वाचं आहे. तर स्ट्रक्चर कसं आहे क्वेश्चनचं, म्हणजे क्वेश्चन फ्रेमिंग करताना WH वर्ड प्लस AV म्हणजे ऑक्झिलरी वर्ब प्लस एस प्लस एमव्ही प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क. पण जर पीए म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी मेन वर्ब म्हणून वापरलं तर क्वेश्चन फ्रेम करतानाची रचना बदलते आणि ती अशी असते. WH वर्ड प्लस पीए मीन्स प्रायमरी ऑक्झिलरी टू बी आणि टू हॅव ची रूप प्लस एस ऑब्लिक सी म्हणजे सब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क. दीज टू स्ट्रक्चर I have also given in previous video too, but you have to remember well while framing WH questions. Where to WH question बनवताना कधी केला जातो? If the underlined word is a preposition of a place and after that this preposition there is a noun. त्याच्यानंतर जर या प्रेपोजिशन नंतर नाम असेल नाम तर आपण WH वर्ड वेअर म्हणून घेतो. जसा टू, इन, ऑन, अंडर, ओव्हर, बिटवीन, अमंग, अराउंड, बिहाइंड, ॲट, इनसाइड, आउटसाइड, इनटू, बाय, फ्रॉम. आणि प्रेपोजिशनल फ्रेजेस म्हणजे इन फ्रंट ऑफ च्या समोर, ऍट द टॉप ऑफ च्या माथ्यावर, ऍट द फुट ऑफ च्या पायथ्याशी, ऍट द बॉटम ऑफ च्या तळाशी, इन द हार्ट ऑफ च्या मध्यभागी, इन द मिडल ऑफ मध्यभागी. तर याचा आपण याला अंडरलाईन असले की आपण वेअर WH वर्ड घ्यायचा आहे. ते तुम्ही आता 6वी मध्ये 5वी मध्ये शिकलेला आहे. ही ऍक्टिव्हिटी होती तुम्हाला, पण तिथं फ्रेम क्वेश्चन नाही. टीचरने तुमच्या तिथं ड्रिल घेतली असेल, सराव घेतला असेल. वेअर इज द माउस बिहाइंड द बॉक्स, वेअर इज द माउस नियर द बॉक्स, वेअर इज द माउस इन द बॉक्स, वेअर इज द माउस इन फ्रंट ऑफ द बॉक्स असं पाहिलेलं आहे. 5वी मध्ये एकच ऍक्टिव्हिटी करून दाखवलेली आहे आणि 6वी मध्ये सुद्धा आहे ते. वेअर इज द वुमन अंडर, वेअर इज द वुमन ठीक आहे नाही, अंडर द अम्ब्रेला, वेअर इज द काऊ अंडर द ट्री असे ऍक्टिव्हिटी आहे. ते बनवायचंय कसं आपल्याला हे लक्षात ठेवा. आय एम गोइंग टू स्कूल अंडरलाइन्ड वर्ड आहे टू स्कूल. इथं WH क्वेश्चनला प्रश्न कसा येतो? फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज ॲन आन्सर. अधोरेखित केलेला भाग उत्तर येण्यासाठी प्रश्न तयार करा. Where are you? I am going to school. Here M is used MV, not AV. It helps goes. So this construction we have to use. Then where are you going? प्रथम पुरुषी सर्वनाम द्वितीय पुरुषी सर्वनामात बदलायचे. हे आपण बघतोय आयचं यू केलंय आणि म्हणून इथं ॲमच्या ऐवजी आर आलेला आहे.
का WH वर्ड PA पुन्हा ES आणि S प्लस where are you going MV ही आलेलं आहे PAM आलेलं नाही सॉरी पा WH वर्ड प्लस AV प्लस S प्लस MV मग इथे MV मध्ये काय येऊ शकतं MV मध्ये सेकंड फॉर्म येईल थर्ड फॉर्म येईल किंवा ING प्रत्ययाचा फोर्थ फॉर्म येईल माय क्लास टीचर इज इन द रीडिंग रूम अंडरलाइन इन आहे इन द रीडिंग रूम फ्रेज आहे ॲडव्हर्बियल फ्रेज ऑफ प्लेस असं आपण म्हणू शकतो ॲडव्हर्बियल फ्रेज ऑफ प्लेस ठीक आहे नाही मग इथं वेअर इज युअर क्लास टीचर आता हिअर इज युज्ड ॲज MV MV मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे म्हणून ही अशी रचना आलेली आहे WH वर्ड प्लस PA प्लस S अदर वर्ड असतील तर असतील नाहीतर नाही वेअर इज युअर क्लास टीचर इन द रीडिंग रूम देन Granny's spectacles is on the table. Where? On the table. इथे on आणि इथे हे काय आहे नाउन आहे म्हणून where is Granny's spectacles? Spectacles आहे आणि दिसायला हे अनेक वचनी असलं तरी एक वचनी आपण त्याच्यासाठी काय वापरतोय क्रियापद वापरत असतो is Granny's spectacles are not. Then the ceiling fan is over my head. Ceiling fan. The ceiling fan is over my head. Where is the ceiling fan? Where is the ceiling fan? लक्षात ठेवा WH word plus PA plus S plus question mark. Then fifth sentence. Our cows are under the trees. Under the trees. Here are our cows. Here also are is used as MV. So second construction is used here. WH word plus PA plus S plus object plus question mark. Next. Mrs. Srinivas met Mrs. Bhushan in the bazaar. In the bazaar. त्याच्यामध्ये अंडरलाइन पार्ट मध्ये सहकारी क्रियापद नाही त्या टू बीचं रूप ह्याचं रूप टू डूचं रूप मॉडल ऑक्झिलरी इन कॅन कुड विल वुड शॅल शुड मे माइट म्हणजे दिस सेंटेन्स मस्ट बी इन प्रेझेंट टेन्स ऑर पास्ट टेन्स काळ ओळखायचा आहे आणि त्याच्यावरून आपण घ्यायचं इथं This sentence is in past tense. If it is in present tense, here yes must be added because subject is third person singular. म्हणून इथं आपण घेतलंय डूचं रूप भूतकाळी रूप did घेतलं where did Mrs. Srivastav meet WH word plus AV plus S plus MV plus other word. Where did Mrs. Srivastav meet Mrs. Bhushan? We have to use main form. Ramesh always sits between Ajay and Vijay. Here also between Ajay and Vijay sits. Here is not any verb, helping verb. This sentence is in simple present tense. So we have to use forms of do, present forms of do or does. Does वापरायचे आपण does वापरलेला आहे yes लागल्यामुळे. Where does Ramesh always sit? No sits. Sit. सीट म्हणायचं इथं कोणा एस घ्यायचा नाही हा एस कुठं आला हा डज मध्ये आला वेअर
अच्छा ठेवा. My friends live in rural area. This sentence is also in simple present tense. हे सेंटेन्स सुद्धा काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे आणि डू डज पैकी आपण डू का वापरलंय हे मेन रूट वर्ब आहे काय यस सफिक्स नाही म्हणून वेअर डू माय फ्रेंड सॉरी वेअर डू युअर फ्रेंड लिव्ह युअर फ्रेंड्स लिव्ह वेअर डू युअर फ्रेंड्स लिव्ह नेक्स्ट we have planted trees around our school. Here, where have you planted trees? Here is have. This is helping verb. So, WH word AV plus S plus MV means verb plus other word plus question mark. We live in front of the Bank of Maharashtra. In front of हे फ्रेज असल्यानंतर ॲडव्हर्बियल फ्रेज ऑफ फ्रेज आली इथं. We live याच्यामध्ये काही क्रियापद नाही सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून where do you live? Where in front of the Bank of the Maharashtra. The temple of Shiva is on the top of the mountain. Where is the temple of Shiva? On the top of the mountain. And last, our field is across the river. हे is आहे एमव्ही म्हणून आले म्हणून दुसरी रचना आपण वापरायची. Where is your field? तर विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला क्वेश्चनिंग स्किल आलं पाहिजे. लॉट ऑफ प्रॅक्टिस केल्यानंतर आपण इंग्लिश बोलताना असे प्रश्न सहजासहजी वापरू शकतो. परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो एखाद्या मार्काला. वी आर लर्निंग लँग्वेज नॉट ओनली इंग्लिश सब्जेक्ट सो वी हॅव टू डू डिटेल स्टडी ऑफ इंग्लिश ग्रामर. इफ यू वॉन्ट टू improve your English grammar and speaking skill, you have to watch. You should watch my videos. If you didn't subscribe my videos, subscribe and watch my videos. Forward to your friends and make comments. Thank you very much.